महायुतीच्या 170 जागा येतील असं शिंदेंनी म्हटलेलं आहे. सोबत आलेल्या सर्व आमदारांना निवडून आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आमचा स्ट्राईक रेट हा चांगला असेल असंही झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले. शिंदेंनी पुन्हा राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वासही व्यक्त केलाय. राज ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे दिलदार माणूस आहे. त्यांनी आमच्या मुलाखतीमध्ये प्रसंगही सांगितला की कसा एक ठिकाणी शॉक लागून गेलेल्या कुटुंबाला तुम्ही तातडीने मदत केली. पण त्याच मुलाखतीत ते दुसरीकडे म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. त्यामुळे काय त्यांचा विषय आहे ना, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही कसं बघतात त्याच्याकडे? मी कसं बघत नाही, मी माझं काम करतोय. मला महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि नंबर 1 थम्पिंग मेजॉरिटीने येणार. तुमच्या किती जागा असेल त्याच्यामध्ये? तुमचं टार्गेट काय? महायुतीचा पक्षाचे नेते आम्हाला आहात, महत्वाचा आहे. पक्षाचे मुख्य नेते आहात तुम्ही शिंदे साहेब. आहे ना, मुख्यमंत्री पण आहे मी. हो, म्हणजे पक्ष म्हणून विचारतो. निवडणुकीत पक्ष आहे, मुख्यमंत्र्यापेक्षा तुम्ही त्यात पक्ष म्हणून तुम्हाला सांगतो, टार्गेट तुम्ही काहीतरी ठेवलं असेल की आपल्या पक्षासाठी आम्हाला महायुती 170 जागा निवडून आणणे हे आमचं टार्गेट आहे. मी का विचारतोय ते शिंदे साहेब, मला आठवतंय जुलै 2022 मध्ये तुमचं एक भाषण मला आठवतं. तुम्ही म्हणतात की तुमच्यासोबत आलेल्या सगळ्या आमदारांना निवडून आणणं ही माझी जबाबदारी आहे. बिलकुल आणणार, सगळे येणार निवडून. बिलकुल. तुम्ही म्हटलं तर त्याच्या पुढे जाऊन की जर ते निवडून द्यायला तर मी राजकारण सोडेन. तुम्हाला काय वाटतं, सोडावं का? नाही, तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्हाला आता किती 40 पहिला तर रिझल्ट स्ट्राईक रेट बद्दल विचारतोय, कारण तुमचा गेला स्ट्राईक रेट लोकसभेला चांगला असेल, महायुतीचा स्ट्राईक रेट चांगला असेल.